वर्गण तरी काढा, नाहीतर इथनं पुढे त्यांना रेश नाही किंवा गावाची किंमत आलेली द्यायची नाही. कोंडगोळपणा करायचा नाही. इथनं महिना सव्वा महिना जत्रेची चालेल किंवा जी यात्रेत आपण काय करल त्याचा अट्टास हा परमेश्वरासाठी चाललाय. इथं आपण आरशीडी झालं, पाचुंद्यावरून झालं, विषय झाला, पण ज्या परमेश्वराचं जी पावित्र्य आपण इथं ठेवतो किंवा जपतो त्याला कुठेतरी धक्का लागण्याचं काम होतंय. त्या बाबतीत मला महत्वाच्या विषयावर अगदी चर्चा करायची आहे. 2 मिनिटांनी विषय संपून टाकायचा. जे मागल्या 5, 25, 30 वर्षापासून माझ्या मते कौले महाराज आलते त्यावेळेस सांगितलं बगाडाला आपण बोकड कापत होतो. महाराजांनी सांगितलं की जुनी मंडळी बंद केलं, आपण भाऊ बंद केलं ना, बगाडाचं बंद केलं. त्याच्यानंतर वज्रलेपाचा कार्यक्रम मागल्या 3 वर्षात झाला. त्यावेळेस आपल्याला सांगितलं लोकांना परमेश्वराचा वार आहे तर आपण मांस किंवा यात्रा वगैरे हा प्रकार आपण बंद केला. पण गेल्या 5, 25 वर्षात 30 वर्षात कुणी पद्धत आणली, का आणली, कशासाठी आणली, आपल्याला ते काही खोलात जायचं नाही, इतिहास शोधायचा नाही. पण मला काय म्हणायचं आहे सगळ्यात प्रामाणिकपणे असं की परमेश्वर आणि राजकारण ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. फार जबाबदारीने बोलतोय, तर ध्रुवीकरण होता कामा नये. राजकारण हा विषय फौजी की धार्मिक बाबीवर किंवा सांप्रदायिक बाबीवर येऊ नये किंवा सांप्रदायिक बाबी धार्मिक बाबतीत जाऊ नये, राजकीय बाबतीत जाऊ नये. ह्या गोष्टी आपण वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. 5, 25, 30 वर्ष झाले जर इलेक्शन आलं की आपण गुलाल उचलतो. तुमचं राजकीय अजेंडा चालवा, कुठल्या पार्टीचं पक्षाचं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. इलेक्शन आलं की परमेश्वराचा हा गुलाल उचलला जातोय हा एवढा सोपा विषय नाहीये. त्याच्या पावित्र्याशी तुम्ही कुठंतरी प्रतारणा करताय. तर ह्याच बैठकीत असा विषय होईल की परमेश्वर परमेश्वराच्या ठिकाणी राहील, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील. तरी काढायची. पण वस्तुस्थिती अशी आहे, कार्यक्रम यात्रेचा खर्च अत्यंत काठावर बसणार आहे. खर्च होतोय 9.5 लाख आणि वर्गण होती 9.5 लाख. मग आता सांगा कशी करायची. कुणाची परिस्थिती असेल नसेल बाहेर जायची, पोराला ठेवायची, शिकवायची. गावाला 2-2.5 एकर जमीन घ्या, ते ग्रामपंचायत किंवा देवस्थानाला नाव द्या. ठिकाणी अशा ठिकाणी कुठं बामणा महाराला कुठं द्या सुखी गावाची परिस्थिती कुठल्या एका सामाजिक परिस्थिती जाणार नाही. कुणाची परिस्थिती असेल नसेल बाहेर जायची, पोराला ठेवायची, शिकवायची. गावाला 2-2.5 एकर जमीन घ्या, ते ग्रामपंचायत किंवा देवस्थानाला नाव द्या आणि गावाला जण नाही जाता कोणाची जमीन घ्यायची. ठिकाणी अशा ठिकाणी कुठं बामणा महाराला कुठं द्या सुखी गावाची परिस्थिती कुठल्या एका सामाजिक परिस्थिती जाणार नाही.